Hello friends, you are watching Mathematics channel number collage. हा क्वेश्चन वेन डायग्रामनी लगेच सोडवता येईल. 3 विद्यार्थी आहेत S1, S2 आणि S3 आणि त्यांना एक प्रॉब्लेम सोडवायला दिला आहे आणि काही इव्हेंट्स दिलेत. प्रथम आपण वेन डायग्राम काढूया. 3 विद्यार्थ्यांसाठी 3 इंटरसेक्टिंग सर्कल्स काढलेली आहेत. S1, S2 आणि S3. त्यांच्या वेगवेगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण छोट्या लेटर्सनी दाखवूया. A, B, C, D, E, F आणि G आणि या सगळ्यांची कॉम्प्लिमेंटरी प्रोबॅबिलिटी बाहेर लिहूया H. आता इव्हेंट U मध्ये म्हटल्याप्रमाणे ॲटलिस्ट वन ऑफ S1, S2, S3 कॅन सॉल्व द प्रॉब्लेम आणि PU ची प्रोबॅबिलिटी दिली आहे हाफ. हे आपल्याला लिहिता येईल A प्लस B प्लस C प्लस D प्लस E प्लस F प्लस G इक्वल्स हाफ. यावरून हा कॉम्प्लिमेंटरी H होईल 1 मायनस हाफ हाफ. याला 1 म्हणूया आणि याला 2. इव्हेंट V मध्ये म्हटलंय S1 कॅन सॉल्व द प्रॉब्लेम गिवन दॅट नायदर S2 नॉर S3 कॅन सॉल्व इट आणि ही प्रोबॅबिलिटी दिली आहे 1/10. PV लिहिता येईल S1 अपॉन S2 आणि S3 च्या युनियनचा कॉम्प्लिमेंट जो होईल A अपॉन A प्लस H. पण PV दिलंय 1/10. H ची व्हॅल्यू वापरून A काढूया. 20A इक्वल्स टू A प्लस 1 म्हणजेच A मिळेल 1/18. याला 3 म्हणूया. इव्हेंट W मध्ये म्हटलंय S2 कॅन सॉल्व द प्रॉब्लेम अँड S3 कॅनॉट सॉल्व इट आणि ही प्रोबॅबिलिटी दिली आहे 1/12. आता PW लिहिता येईल B म्हणजे S2 कॅन सॉल्व द प्रॉब्लेम प्लस हा D म्हणजेच S3 कॅनॉट सॉल्व द प्रॉब्लेम आणि हे दिलं आहे 1/12. याला 4 म्हणूया. आता आपल्याला शोधायचं आहे इव्हेंट T मध्ये म्हटल्याप्रमाणे S3 कॅन सॉल्व द प्रॉब्लेम म्हणजेच आपल्याला PT शोधायचा आहे. आता PT होईल C प्लस E प्लस F प्लस G. हे कसं काढायचं तर या पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपण A त्यानंतर B प्लस D यांच्या व्हॅल्यूज वापरूया. A साठी 1/18 लिहूया प्लस B प्लस D साठी 1/12 लिहूया. उरलं C प्लस E प्लस F प्लस G म्हणजेच PT आणि हे आहे 1/2. यावरून PT होईल हाफ मायनस 1/18 मायनस 1/12 अपॉन 36. न्यूमरेटरमध्ये 18 मायनस 2 मायनस 3 आणि शेवटी PT मिळेल 13/36. तेव्हा आपला आन्सर ऑप्शन असेल A 13/36. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.